हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी कधीच कोम यूज नाही करत, फक्त ही वुडन कोम यूज करते स्कॅल्पसाठी. नाही तर मी कोम यूजच नाही करत. फक्त माझ्या फिंगर्सनेच मी हेअर टायअप करते, कारण का मला एकदम फ्लॅट लुक नको असतो. सो मी कधीच कोम यूज करत नाही. फक्त ही स्कॅल्पसाठी मी यूज करते वुडन कोम, चंदनची. ती पण कधीतरी, नाही तर एव्हरीडे मी नाही यूज करत कोम. केली आहे ना, ठीक आहे. सर डॉक्टरचा दवाखाना शोधायचा आहे. इथे दवाखाना माहिती नाही आहे कुठे, तो तिथे जायचं आहे. सो कॉटनचं टी शर्ट घातलं, कॉटनची पॅन्ट घातली आहे गरमीमुळे. झाली रेडी ना? 2 मिनिटात येते. सर मी माझे क्रॉस फक्त वॅसलीन लावली आहे. माझं एक इयरिंग पडलंय. बरं झालं यार, माझा पण पडलं काढून ठेवलं इथे. काय बोलली मी ते? नाही काळं झालेलं म्हणून. अरे मम्मा यार, एक असं डायमंड मला मी काढून रात्री ठेवलं. डायमंड नाही भेटलं मला. अरे छोटूसा होता यार, तू काय इकडनं हात लावला? ते सफाई केली कोणी? अरे मी इथे ठेवलेलं यार, झोपताना बघितलं. ही हमेशा अशीच करते. थांब बघतो. अरे यार, हे आता मी झोपताना म्हणून बाजूला काढून ठेवलं की तो पडतोय. नाही भेटणार आता तो छोटा एवढा यारी. सोड सोड सर. चल आता मी रोज हेच घेत बसू. रोज नवीन डायमंडचे इयरिंग घेत बसू. हा ठीक आहे, चल ना आता ते सोड ना बाबा. बोलते 2 मिनिटात येतो ऑटोवाला तरी. लाईट बंद कर. ही भेटणार नाही हिला तू एवढी सर. आता वेळा खाली भेटला भरलाय तरी. चल लवकर. आलं ना म्हणून OTP. वो पहले कभी आता है, वो है क्या याद है तुमको? इसका एक ही आता है आपको, हाँ वही आता है जो तो याद था, अभी भूल गई यार. अरे यार काय की चल नाही. आता ऑन झालं की नाही नेट? नाही तुझं पण नाही येत आहे रे. या रिक्षावाल्याला थांबून बोलतो, मला बोलतात की बहुत बोला परेशानी हो गया. मराठीमध्ये बोला, असं मला थांबवतात रिक्षावाल्यांना. मेरे को सामने तो से बोलेगा, परेशान मैं ज्यादा है. मराठी बोलेगा, मैं बताऊंगा उसको हिंदी में. तो मुझे आती नहीं है मराठी, तो फिर भी बोलते मराठी बोलो, अरे मराठी. उधर जो अगर कोई अमेरिका जाएगा अपना, अगर कोई उधर अमेरिका वाला बोलेगा, अमेरिका बोलो, कैसे बोल पाएगा? मगर समझ लेगा सब. आती नहीं मराठी आपको. अभी समझो मेरे को, मेरे लाइसेंस को 25 साल हो गया है. मेरा ये गाड़ी पूरा सड़ गया जब से निकला है. अभी उनको आग खुला है, अभी वो बता रहे हैं कि जाके खूप ऊन आहे आणि मी स्कार्फ विसरली. हां, आणि ऑटोमधूनच आलो आम्ही, जस्ट इथे उतरलो आणि आता डॉक्टरकडे चाललो. मोनूला बोलली तू पुढे जा, मी येते. चिकन खाया, तिला सूप बनवून देते म्हणून. चिकन घेऊन येते, उन्हात कुठे घेऊन जाऊ तिला, म्हणून मी चालली एकटी. तिला बोली तू घरी जा, मी येते. तिला बोली तू घरी जा, मी येते. दे दो ना मेरे को टमाटर लेने के लिए. हाँ हाँ, कड़ी पत्ता डाल दिया आपने. ये लो टमाटर. दे दो एक. भाई नारियल किसका करो एक. किधर गए वो? 40 का है ना नारियल. 40 का है ना नारियल. नारियल 40 का है. 30 का कर दो ना. 30 रुपये का. 30 का कर दो. तो हम लोग को खरीद दिया था, दे दो 35 एक. लगा देगा. 35 लगा दो. चलो, आता ये पता ही नहीं है. 10 रुपया है, 5 रुपया नहीं है छोटा.
आणि मोनू बसली AC लावून, जरा येऊन बसली मी पण मोनूसोबत. एकदम थंड थंड बिर्याणी खायची मोना मॅडमला. बनवून देते तिला जरा. दे. लिची आहे ना हे. लिची खूप आवडते मला, मोनूला, घरात सगळ्यांना आवडते लिची. मला खायचं मन करते आता लिची. तोंडात येतं ना चावायला मजा येते. मोगू सारखं. थोड्या वेळ बसते आणि बिर्याणी बनवते. मला रील नाही बनवते, तर मी रील बनवते. तर ती बॅगेची बनवू आपण दोघी. इव्हनिंग आज आम्ही रील बनवणार. आणि खूप बरं वाटलं. आयुषचा फोन आला. आयुष म्हणजे खूप बोलली. आयुषमध्ये मी आता उठली आहे जस्ट, मम्मी आता मी हे खाते, मी आता हे, मी नाश्ता काय केला, बोली मी नाश्ता असं असं केलं. बोली मध्ये कुठे कुठे गेलेली फिरायला आयुषू, बोली इथे गेलो होतो, मग तिकडे जायचं होतं, ते राहून गेलो जायचं, म्हणजे खूप खूप बोलत होती आयुषू. मी बोली अच्छा अच्छा. आयुषूचा आवाज ऐकून मला लय बरं वाटलं. तर मला हो आता मी चिकन बिर्याणी बनवते. सो चिकन धुवून मी आता मॅरिनेशनसाठी ठेवते. मग फ्रीजमध्ये ठेवायचं ना, छास वगैरे आणलं तर. छास काढ आपल्या दोघांना. हा जलजिरा तुझा. पाणी काढायचं त्या अंड्यामध्ये, बिस्लरी. छास काढ ना, थोडं थंड होते मग काढ. आता जस्ट फ्रीजमध्ये ठेवते मी. काय झालं? गादी कर ना, सगळं क्लीन केलं ना, तर गादी वगैरे उचलली यायची सगळी. इथली सीझर कुठे गायब केली ग? मला सगळं व्यवस्थित टायमावरती लागतं ना, म्हणून माहिती आहे ना. घेतलं की लगेच हे केलं. पण मी इथेच ठेवते सीझर. सगळे नेहमी सीझर गायब करतात. सो आता मी चिकन मॅरिनेट करते. चिकन मस्त मॅरिनेट करायला ठेव. हा ग, काल भात घातलास तू, किती गॅस किती घाण केलास तू. हा मग स्लो गॅस करायचा. ओरडायला आणि बोलते मस्त खुशबू येते. मी घाबरली तर तुला ओरडते अजून. अजून तू बनवलंच ना, अजून तू बनवायचं बाकी आहे कोणाबाई. हा हा बनवते लवकर लवकर. तर आपली बिर्याणी आता बनते. खूप गरम झालं किचन मध्ये. मोनूला लय भूक लागली. मोनूला भूक आहे ना अशी. श्वास येतो लवकर खोल ना बाबा, शिटी झाली. आयुषूला ना, मोनूला ना भूक ना अशी सहन नाही होत. आणि आयुषूला एक टायमावर जेवण पाहिजे. आणि या दोघींचं बाहेरचं हे लोक खातील, पण आधी तिला घरचं जेवण लागतं माझ्यासारखं. आवडतं घरचं फूड भरून खातो. आणि मोनू पण कधी 2 दिवस बाहेर असेल, फ्रेंड्स कुठे गेलं, तिला घरचं जेवण पाहिजे असतं. मम्मी लवकर तुझ्या हाताचं हे पाहिजे, ते बनव, हे बनव, चालूच असतं यांची फरमाईश. लवकर आणि खोल आणि दे मला पहिला. तो लेग पीस दे. लेग पीस फेवरेट. हा हा फुल टाकलंय मस्त. एवढे लांब लांब मिरच्या टाकल्यात बाबा. तुम्ही सुद्धा जेवायला या गाईस. बिर्याणी काय पण बनवते तर लगेच पहिला मम्मीचा वर हात असतो. तुम्ही पण जेवायला या गाईस. तुम्ही पण जेवायला या गाईस. मग काय करणार, आपल्या फॅमिली सोबत असतात ते सगळे बघायला. हा, त्यांना बोलू नको जेवायला या. अरे मी सांगते त्यांना पण. आणि मस्त आता पेट एकदम फुल झालंय. आता मस्त आराम करते जरा. आणि संध्याकाळी उठून बघते काय करायचंय. मला रील बनवायचं आहे. बघूया काय करते. हेअरकट दाखव कसा केलाय. आणि मोनूचा आता मी जस्ट हेअरकट केला. जस्ट फ्रंटने केला, थोडंसं शॉर्ट. थोडंसं शॉर्ट केलं फ्रंटने तिला.
थोडं फ्रंटलाच केले फक्त आणि पाठीमागे फक्त ट्रिम केले जस्ट 1/2 इंच, जास्त नाही केले तर. आता केस धुवून जरा करते ना मी. मम्मी मला मस्त आता तेल लावून मसाज मस्त करते. मोनूचा ऑइल मसाज करते, हेड मसाज करते आणि नंतर मी बस. मला ऑइल लावते. मला वाटतंय मी टकली होत जाते. मोनूचं खूपच हेअरफॉल होतं ना, स्कॅल्प पण इथे खूप दिसत होता तिचा या साईडला. खरंच मम्मा खूप हेअरफॉल होतोय, माहित नाही कलर बोलली मुळे. बाबा बघितले लोक ऐकत नाही. जसं मी सांगते ना, रुटीन फॉलो करा, काही करत नाही. हे बघ हे बघ. शेवटी जबरदस्ती ना मलाच तेल लावून ह्या लोकांचं स्कॅल्पवरती मसाज करावा लागतो. मलाच ऑइल लावावं लागतं त्यांच्या केसांसाठी. ह्याला मलाच काळजी आहे लोकांच्या केसांची. केस नाही गेले पाहिजे, चांगली ग्रोथ झाली पाहिजे. मस्त आता ही चंपी मस्त करते. रोजमेरी ऑइल आहे हे. मस्त. बस मला पण मम्मी एवढा मस्त हेड मसाज करते ना, एक नंबर. असं वाटतं झोपून जाऊ लगेच त्यानंतर. मला माझं आंघोळ करायला पण मन नाही करत आहे, मला वाटतं असंच झोपून जाऊ आता. बघ मला पण करायचं आहे ऑइल मसाज. मम्मीच करत होती, मी जबरदस्ती आली आणि बसली समोर. ती मला लावत होती आणि लगेच येऊन बसली लगेच पुढे की मला लाव ऑइल. हेअर वॉश करायचं मला. आणि आता मी सुद्धा थोडं ऑइल लावलं आहे, आता हेअर वॉश करेन. सो आता जस्ट हेअर वॉश केला आहे मी आणि जस्ट हेअर वॉश केला. छान एकदम फ्रेश वाटलं आंघोळ करून. सो तुम्ही बघताय इथे पहिला माझं थोडंसं स्कॅन्टी होतं. सो इथे सुद्धा मी माझी हेअर ग्रोथ व्यवस्थित केली आणि माझे हेअर स्ट्रेट आहे, बट नॅचरली माझ्या हेअरमध्ये खूप व्हॉल्यूमसुद्धा आहे. सो मोनू आणि मी आता जेवायला बसतोय आम्ही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज मी काहीच नाही बनवलं आहे, फक्त डाळ भात बनवला आहे मोनूसाठी आणि माझ्यासाठी. सो मी डाळ भात घेऊन गेली तर गेलं, नाही तर मी आज बाहेरच काहीतरी घेईन. डाळ भात बनवला, नाश्ता केक बनवला आणि मोनू उठली आता नाश्ता करते आणि मी आता लगेच फ्रेश होते. हे सर्वांना आवडत ना, घरातलं जेवू आम्ही. हे तर हेल्दी आहे ना, ह्याच्यावर तुमची स्किन चांगली राहील, हेल्दी राहाल. बीट चांगलं असतं. हां ठीक आहे, कर बाबा तू एवढं. गाजरचं बीटचं सॅलेड, ह्याला मी किसून घेतलं आहे चांगलं आणि ह्याला मी घीचा या तुम्ही तेलाचा तडका देऊ शकता. राई, जिरं, हिंग, तुम्हाला ह्याचा तडका द्यायचा आणि त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं. इतका छान आणि हेल्दी डाएट आहे हा, हेल्दी सॅलेड आहे हा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि खावा, तुम्हाला खूप आवडेल. त्यामध्ये दही ॲड करायचं. मी जस्ट ह्याला आता तडका दिलेला आहे. सो आता मी निघते. सो अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये ना हे दही मिक्स केलं आणि हे असं बनतं बीटचं रायता सॅलेड. टेस्टी अँड हेल्दी. बिरयानी लपेट 150 रुपये वजन कम है। हाँ हाँ देखो वजन कम 20 होगा। रुपये का दे देना मेरे को.
थोड़ा ज़्यादा है कहाँ रखना। दूध भी देना। 120 जोड़ा था ना? हाँ 140 है। 140. 20 रुपये इसका। आणि मोनूला घेतली भेंडी, तिची फेवरेट भेंडी. ऑलवेज तिला भेंडी खायची असते. फोन करून सांगितलं येताना भेंडी घेऊन ये. लाईट तर बंद दिसते. आणि आता जस्ट घरी पोहोचले. आणि आता बनवायची भेंडीची भाजी. तर तुम्ही सुद्धा भेंडीची भाजी खायला या. पहिला ना मला भेंडीची भाजी जरा पण आवडायची नाही. म्हणजे जी काही भाजी याला काही टेस्टच नाही आहे. पण नंतर हळूहळू जेव्हा बनवत गेले तेव्हा मग थोडंसं भेंडी आवडायला लागली मला. नाही तर पूर्वी मला भेंडी आवडायची नाही. आणि यापूर्वी म्हणजे असं भेंडी असं कधी म्हणजे बनायचंच नाही घरामध्ये. त्यामुळे ती भेंडीची टेस्ट माहिती नाही. आणि नवीन नवीन जेव्हा मी भेंडी बनवली होती तेव्हा मला जरासुद्धा आवडली नव्हती. मी बोलली ही भेंडी खायला टेस्टच नाही आहे, टेस्टलेस आहे एकदम. पण हळूहळू जेव्हा बनवत गेले तेव्हा मला भेंडी आवडायला लागली. आणि आता नेहमी आमच्या घरामध्ये भेंडी बनते. तुला खायचं होतं मँगो. सो मँगो अवेलेबल नाही आहे म्हणून मी तिच्यासाठी पेपर बोट घेतली आमरसवाली. आणि मोनू आली आहे, बसलं आहे मॅडम माया. मोनूसाठी आणलं आहे मँगो. मोनूला बोली हे घे हा मँगो खा. मोनूला बाजारात तर मँगो बोलली तर काय आणलंय बघा. आता मँगो अवेलेबल नाही तर काय करणार बाजारात. तर हा आणला पेपर बोट आमरस. पण बघितली. हा तर येईल तेव्हा घेऊन येईन मी. सध्या ह्याच्यावरती भागव. भागव काय भागव. मला आंबा खायचा यार. असं एकदम कापून गेलं बरोबर. मोनालिसा 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 मोनालिसा. अभी हमको बनाना ये भिंडी की सब्जी. मोनूसा भेंडीची भाजी बनव. मला धुवून दे, मी पुसून कापून देते तुला. ओके ठीक तू आहे. बाकीचं कर. बाकी काय करायचं. डाळ भात आहे घरात. मी तर खाल्लं पण नव्हतं, मी खोटं बोलली. मला वाटलंच तू म्हणून मी तुला 10 वेळा फोन करून विचार मोनू जेवलीस, डाळ भात खाल्ला, डाळ भात खाल्ला. आईने तिथे स्पेशली जेवण माझ्यासाठी बनवून ठेवलं. मोनू गेलेली आईकडे माझ्या. तू तिथे काय जेवण दे. काय जेवलीस. पण नाहीये. काय जेवलीस. डाळ भातच खाऊन आली. मच्छी नाही भेटली. पापड लोणचं होतं ना. मग लोणचं खालून आणायचं ना. विसरली मी पण घ्यायला लोणचं म्हणून. आता पण मी तुझ्यासाठी हे घेतलेत. तुला ती नळी पाहिजे होती ना. ते नव्हत्या म्हणून मी दुकानात म्हणे दुकानात नाही फ्राय करायला आणलं आधी तुझ्यासाठी. भेंडी बनवायच्या आधी फ्राय करून दे, मला हां. आवडतं असं. मोनूला नळ्या खायच्या होत्या मग तेव्हा नव्हत्या ना म्हणून मी हे घेतलं. मी दुकानाला विचारलं आहे का. फ्राय वाली आयटम खायची होती. हां मग मी चल हे तर हे सध्या हेच फ्राय करून देते. लवकर कर. चटर चाहिए भाई को चटर पटर चाहिए भाई को. लय मजा येते खायला. मोनूला लहानपणी लय फ्राय करून द्यायची मी. हम्म. कामाला बसून पण देत नाही. आल्यावर कामाला लावतात मला. नुसते कामाला लावतात. आता उठा फ्रेश हुआ जाओ भिंडी की सब्जी बनाने के लिए. अब किचन में ये किचन मेरा पीछा ही नहीं छोड़ता है. किचन 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 बस किचन क्वीन हो गई हूँ मैं. किचन क्वीन. मोनूची केस मस्त वाटत आहे माझ्यासारखे. मला मोनूला ना मी समजतात पाठीमागून. कारण का तिचा कलर आहे ना जो मी माझ्यासारखाच केला आहे. तो आज संध्याकाळीच ना माझ्या भावाच्या म्हणजे वाईफचा फोन आला. मामाच्या मुलाची वाईफ आहे. मामाच्या मुलाची वाईफ. हां सो तिने फोन केला. रक्षंदा नाव आहे तिचं. माझी वहिनी रक्षंदाने फोन केला मला की ताई तुम्हाला मी बघितलं खारला. मी बोलली मला बघितलं. मी तर खाल्लंच नाही आहे. बोलते आईसोबत. मी बोलली नाही ती मी नाही आहे ती मोनू आहे. सो आजकाल सगळेजण मोनूला मी समजतात. आणि मोनूची हाईट आहे ना माझ्यापेक्षा जास्त झाली आहे. घरामध्ये सगळ्यात जास्त हाईट मोनूचीच आहे या तिघांमध्ये. मोनू मग ऐशू मग ती आदिती. माझ्यामुळे यांची हाईट चांगली आहे मोनूची. यस राईट मोनू. आम आय राईट. मला वाटलं ऐशूची हाईट आहे ना मोनूपेक्षा वाढेल जास्त. पण मोनूची हाईट जास्त आहे ऐशूपेक्षा. ऐशू थोडी कमी आहे. तो चलो आप भी मेरे साथ भिंडी की सब्जी बनाने के लिए. शेंगदाण्याचा कूट टाकून. कारण का मी नेहमी अशीच भेंडीची भाजी बनवायची. पण जी मी गोल भेंडी बनवते ना ती नॉर्मल बनवते हिरवी मिरची वगैरे टाकून जिरं वगैरे टाकून. पण जी लांब कापून बनवून त्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकायची.
तर मोनूला त्या दिवशी मी तसं बनवून दिलं ना, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून, तर मोनूला आवडलं. तर मोनूची आता तीच डिमांड आहे हां, की शेंगदाण्याचं कूट टाकूनच भेंडी बनव. सो येताना भेंडी आणली, शेंगदाणे आणले आणि आता भेंडी. आणि सर्वी बनव, मी पोट भरून भेंडी खाणार आहे. त्या दिवशी फेकायला गेली भेंडी. डाळ भात संपलं तरी मी भेंडी खाणार. हां बनवते आता. चलो. ती भरलेली भेंडी मी किती अशीच हां त्या दिवशी वेगळी अशी भरलेली भेंडी मी वेगळी बनवली, छोटीशी गोलगोलवाली वेगळी बनवली आणि ही वेगळी बनवली. आणि आता सध्या थोड्या दिवसांनी माझं या महिन्यामध्ये 2-3 दिवसानंतर माझं ट्रॅव्हल वाढणार आहे, कारण का माझा जॉब दुसरीकडे शिफ्ट होणार आहे. सो मी ट्रॅव्हल करणार आहे पवई हिरानंदानीला परत. येस आपण मीरा रोडला शिफ्ट होऊ ना. हां बघायला लागेल सृष्टीमध्ये. हां तू कर ना. सो मला इकडनं खूप लांब पडणार ट्रॅफिक मी जॉबचं बघते तर मीरा रोडची तुला डायरेक्ट मेट्रो भेटेल. मेट्रोमध्ये जायला मला बरं पडेल ना. हा डायरेक्ट ते जोगेश्वरी मेट्रो हा. स्टेशनमध्ये उतरायचं आणि मग बसून जायचं. लगत जायचं ना पवई. तिकडनं. सो आता पवईला गेल्याच्या नंतर माझा ट्रॅव्हल इतका वाढणार आहे ना, खरं माझी हालत जास्त खराब होणार आहे आणि जास्त हेडेक होणार आहे, मला स्ट्रेस होणार आहे. आणि ट्रॅव्हलमुळे मी एवढी थकणार आहे ना. सो मी विचार करते मेड ठेवू, आणि ठेवावीच लागणार मला, कारण का मी घरातलं काम माझ्याच्याने होणार नाही आणि सर्व जेवण बनवायला पण होणार नाही, कारण का सकाळी मला इकडून खूप लवकर निघावं लागणार. सो तेव्हा मी तिथे पवईला पोचणार. सो एक मेड ठेवेन. मी याच्यापूर्वी पण खूप पूर्वी पहिला हे लोक जेव्हा लहान होते थोडेसे, मी लोखंडवाल्याला जॉबला होती लॅक्मेमध्ये, तेव्हा मी जेवणाला बाई ठेवलेली आणि घरकामाला असं. तर ती जी जेवण बनवायची ना ती टेस्ट यायचीच ना, जसं आपण जेवण बनवतो ना आपल्या म्हणजे आवडीने एकदम चविष्ट, तसं ते लोक नाही बनवत जसं आपल्याला पाहिजे. तर थोड्या दिवस ठेवलं, कधी कधी असं मसाल्याचं जेवण वाटलेलं बनवायची ना ती, तर ती असं बनवायची त्यात अख्खं खोबरं असंच बसायचं, असं कसं पण बनवायची ओबड ती. तर मी तिला बोलली ती पण मराठीच होती, मी बोलली तुम्ही पण महाराष्ट्रानं जाता, तुम्ही पण जेवण छान बनवलंच पाहिजे ना, मग तुम्ही असं का जेवण बनवत असं का, त्यामध्ये खोबरं असं कच्चंच पडलं आहे, अख्खंच पडलं आहे. मग थोड्या दिवस तिला ठेवलं, नंतर मी बोलली नको बाबा तू जेवण बनव, मी माझं येऊन परत जेवण बनवायला लागली. नंतर टेस्टी जेवण खायची आदत लागली. असं दुसऱ्यांच्या हातचं जेवण म्हणजे ती कशी बनवणार काय माहीत नाही आहे. सो तो आता सध्या मी विचार करते की मी आता मेड ठेवू जेवणासाठी, पण जेवण भाजी तर मला माझ्याच प्रकारे हवी आहे, ज्याची पाहिजे आपल्या पद्धतीची. सो चपाती वगैरे बनवायसाठी मी एखादी बाई ठेवेन, पण हे लोक चपाती खात पण नाही ना, आणि मला तर चपाती पाहिजेच. हे लोकांना एक चपाती मी देणार आहेत, आणि भात तर मी पटकन बनवेन है ना. म्हणून सकाळी उठेन मी, काय काम नाही करणार, तर मला होणारच नाही पॉसिबल, कारण का मी रात्री येणार एवढी टायर्ड होणार ना की सकाळी मला उठायलाच नाही होणार एवढ्या लांब ट्रॅव्हलमुळे. बँड वाजणार आहे माझी. उठ आणि चिंगम थुकून ये. चिंगम थुकायला पण यांना पेपर द्या आणून. नाही काही नाही. हो फालतू सामान असतं माझ्या बॅगेमध्ये. तुम्हाला सगळ्या वस्तू माझ्या बॅगेत मिळणार. डोरेमॉनची बॅग आहे माझी. कोणाला काही पाहिजे असतं ना माझ्या बॅगेमध्ये अवेलेबल असतं सगळं, म्हणून त्याचं नाव ठेवलं आहे डोरेमॉनची बॅग. मी डोरेमॉन आहे. तुम्हाला सगळं अवेलेबल मिळणार माझ्या बॅगेमध्ये. सब मिल जाएगा इसमें. नाही मी बॅगेला हात लावून देत नाही. काय माझी बॅग घेतली ना की सगळा पसारा काढतात, मेकअप काढणार आणि मग मला काहीच भेटत. मग नाही आयुष्याला लय आदत आहे. मी जेव्हा पण येते ना कामावरून ती लगेच माझी बॅग खोलेल, मग सगळं सामान मेकअपचं काढेल, मग हे ते सगळं इथे तिथे मेसी करून टाकते, आणि मग दुसऱ्या दिवशी मला काहीच भेटत नाही. आणि माझ्या बॅगला हात लावतं मला चिड येते खूप. चला किचनमध्ये. भिंडी काटो मेरे साथ. चार्जिंगला लावते फोन. तो फोन स्विच ऑफ होईल. चलो अभी खाना रेडी है हमारा, हम खाना खा रहे हैं. तो तुम्ही सुद्धा या जेवायला. इथपर्यंत माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.